अवैध पद्धतीने वाळूचं उत्खनन आणि महसूल बुडवून वाहतुकीवर पूर्णतः प्रतिबंध असताना दिनांक 19 जुलै 2025 रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्याचे हद्दीत चोरीच्या वाळूचे अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एका ओव्हरलोड डंपर क्रमांक MH30L 3976 या नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फर्यादी क्रमांक 135/2025 नुसार वाहनाने धडक देऊन अपघात केला आहे। या अपघातात MH19 EJ 0003 या मोटरसायकल वाहनावरील 19 वर्षीय तरुणाचा प्राण गेला आहे। सदर घटनेतील वाळू तस्कराचे आणि तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी आसाराम मनोरे यांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे कलेक्शन करणाऱ्या 2 कलेक्टरांचे माध्यमातून संबंधित वाळू तस्कर तथा डंपर मालक यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्यामुळे नशिराबाद पोलीस ठाणे प्रभारी व गुन्ह्याचे तपास अधिकारी आसाराम मनोरे यांनी त्या दोघांचे कलेक्टरांसह गुन्ह्यातून डंपर मालक व अवैध वाळू तस्कराला अवैध आर्थिक व्यवहार करून वाचवले असल्याची चर्चा पुन्हा नशिराबाद गावासह पंचक्रोशीत रंगू लागली आहे। चर्चेतून प्रश्न उपस्थित होत असे आहेत की नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फर्याद क्रमांक 135/2025 मध्ये रेती भरलेल्या ओव्हरलोड डंपरने अपघात केल्याचं नमूद असताना पोलीस ठाण्यात रेती नसलेले रिकामे डंपर का जप्त करण्यात आले? प्रश्न नंबर 2 गुन्हा दाखल 135/2025 मध्ये जप्त केलेल्या डंपरची मुद्देमाल डायरीत नोंद का केली गेली नाही? प्रश्न क्रमांक 3 सदर अपघातात गुन्ह्यातील जप्त केलेल्या डंपरमधील रेती कुठे गेली? प्रश्न क्रमांक 4 अपघातात घटनेतील वाहन अवैध रेतीची वाहतूक करत होते तर त्या संबंधी महसूल व परिवहन विभागाला कारवाई करिता का कळवले नाही? तसेच पोलीस ठाणे आवक जावक रजिस्टरमध्ये नोंद का केली गेली नाही? प्रश्न क्रमांक 5 ओव्हरलोड अवैध वाळू भरलेल्या डंपर वाहनाने अपघात केल्याचा फर्यादमध्ये नमूद असताना सदर डंपर वाहन जप्त करताना कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी अगर अधिकारी यांनी निरसन का केले नाही? प्रश्न क्रमांक 6 फर्याद क्रमांक 135/2025 मध्ये 303 पोटकलम 2 हे चोरीचे कलम का लावण्यात आले नाही? प्रश्न क्रमांक 7 सदर वाळू भरलेल्या ओव्हरलोड डंपरने अपघात केला त्या गुन्ह्यात जप्त केलेला वाळू नसलेले रिकाम्या डंपरचा चालक यास ताब्यात घेऊन माननीय न्यायालयाचे उभे समोर करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अपघात घटनेतील डंपर वाहनातील रेती कुठे फेकली गेली अगर विल्हेवाट लावली याची चौकशी करून मेमोरंडम पंचनामा का केला नाही? प्रश्न क्रमांक 8 अपघात घटनास्थळावरून डंपर जप्त केले त्या ताब्यात घेण्यात येणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पोलीस अंमलदाराचा जबाब का नोंदवला नाही? अशा अनेक शिल्लक राहिलेल्या प्रश्नांसह अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांना चर्चेला उधाण आले आहे। या अपघातात घटनेतील उर्वरित प्रश्नांबाबत माहिती घेऊन जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करेल। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।